स्त्रियांना आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश नाही असे कोणते दिवस आहे की त्या दिवसात गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही सांगतोय तुम्हाला। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि सांगतो म्हणजे काय। पार्ट 1 मध्ये तुम्हा लोकांनी सर्वांनी आपल्याला चांगला सपोर्ट दिला आहे आणि आपल्या गंगाजी महाराजांचं आणि चटांग स्वामीचं नाव आपल्या कितीतरी दूर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हा पण व्हिडिओ अशाच प्रकारे आपल्याला सर्व त्या भावी भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि कोणते ते दिवस आहे की त्या दिवसात स्त्रियांना मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश नाही आहे, तर 3 वेळा वर्षातून आपल्या इथं तीर्थ बसते। ते दिवस कोणते आहेत? एक नागदीपवाली आणि एक नागपंचमी आणि दुसरी आहे रथसप्तमी, असे 3 वेळा तीर्थ बसतात। आणि त्या 3 वेळा तीर्थ बसल्यावर वर्षातून जेव्हा हे 3 वेळा तीर्थ बसतात तर तेव्हा स्त्रियांना मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आतमध्ये प्रवेश राहत नाही, कारण की गंगाजी महाराज जे शंकराचा वर घेऊन आले होते त्यांनी जे परंपरा चालू केलेली आहे आणि ते परंपरा इथून पुढे पण चालू राहणार आहे, कारण की गंगाजी महाराजांचा महिमा थोर आहे। आणि जसा पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय तसा या व्हिडिओला पण द्या, कारण की तिसरा पार्ट खूप महत्वाचा आहे। कारण की गंगाजी महाराज जे होते ते महादेवाहून एका क्षणात कसे जाणे येणे करत होते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की 300-400 किलोमीटर जे अंतर आहे ते एका क्षणात कसं कव्हर करत होते हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी भरभरून प्रतिसाद द्या आणि कमेंट द्या आपल्या व्हिडिओला, म्हणजे मी लवकरच तिसरा पार्ट टाकन आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।